रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अनेक चालकांनी मराठी शिकायला सुरुवात केली। मात्र असं असलं तरी कारवाईच्या भीतीपोटी काही चालकांनी तात्पुरतं वाहन चालवणं बंद केलं आहे। त्यामुळे मुंबईतील रस्त्यांवर रिक्षा आणि टॅक्सींची संख्या कमी झाली आहे। त्याचा थेट परिणाम प्रवासी सेवेवर होतोय। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतोय। परिवहन विभागाकडून मराठी भाषा न येणाऱ्या चालकांवर नोटीस बजावणं तसंच परवाना आणि बॅज निलंबित करण्याची कारवाई सुद्धा या पुढच्या काळामध्ये होणार आहे। या कारवाईचा धसका अनेक चालकांनी घेतलेला आहे। मराठीचं पुरेसं ज्ञान नसल्यामुळे कारवाईला सामोरं जावं लागू नये यासाठी काही चालकांनी रिक्षा आणि टॅक्सी रस्त्यावर न आणण्याचा मार्ग स्वीकारला आहे। तर 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकायला मुभा दिलेली होती, मुदत दिलेली होती। आता त्यानंतर मात्र कारवाईचा बडगा उगारला जातोय। सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाते या सगळ्या रिक्षा टॅक्सी चालकांना, जेणेकरून त्यांनी 1 महिन्यामध्ये किमान मराठीचं ज्ञान घ्यावं आणि त्यानंतर सुद्धा जर ते मराठी शिकले नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना रद्द केला जाणार आहे आणि त्यानंतरच्या काळात जर ते मराठी शिकले नाही तर बॅज निलंबनाची कारवाई होईल असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे। मात्र सध्या जी नोटीस धाडण्याची कारवाई सुरू झालेली आहे त्यामुळे मराठीचं पुरेसं ज्ञान नसणारे रिक्षा टॅक्सी चालक सध्या रस्त्यावर आपलं वाहन चालवत नाहीये। एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। संजय राऊतांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र पाठवलेलं आहे। मराठी रिक्षा आणि चालकांसंदर्भात संजय राऊतांनी हे पत्र पाठवलेलं आहे अशी माहिती समोर येते। मराठी रिक्षा चालकांसंदर्भात संजय राऊतांनी हे पत्र पाठवलेलं आहे। आता जी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, गेल्या काही दिवसांपासून अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर मराठी येत नसेल तर आता कारवाई केली जाते आणि यामध्येच आता संजय राऊतांनी परिवहन मंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे। मराठी रिक्षांसंदर्भात त्यांनी हे पत्र पाठवलंय। एका बाजूला तुम्ही मराठी शिका, अमराठी रिक्षा चालकांना असं सांगताय, चांगलं आहे। त्याच वेळेला जे मूळचे मराठी भूमिपुत्र आहेत त्यांची रोजीरोटी तुम्ही हिरावून घेताय। मी प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांना आज पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे हे शिष्टमंडळ त्यांना भेटू इच्छित आहे, त्यांना भेट मिळत नाही। आंदोलन करू इच्छित आहेत, आंदोलनाला परवानगी देत नाहीत। मग प्रश्न मांडायचे कसे? मी स्वतः त्यांच्याकडे वेळ मागितला, मी या रिक्षावाल्याला घेऊन येतो। परिवहन मंत्र्यांनी स्वतः ते सामान्य घरातून आले असं नेहमी म्हणतात। आमलेट पावची गाडी मी चालवत होतो कुठेतरी डोंबिवली वगैरे भागात, ते काहीतरी आमलेट ना काय भाजी पाव आमलेट पाव ते रिक्षा चालवायचे ना, भुर्जी पाव। राज्याचे डेप्युटी सीएम रिक्षा चालवायचे असा दावा आहे त्यांचा। अर्ध्या मंत्र्यांचा दावा आहे कोणी पानपट्टीवर बसायचं, कोणी ह्याच्यावर बसायचं। मग ही सगळी मुलं जी आहेत रिक्षा चालक गरीब, त्यांच्यावर तुम्ही अन्याय का करताय? कॅबिनेटमध्ये तुम्ही बंड का करत नाही या रिक्षा चालकांसाठी? कोणाचा दबाव तुमच्यावर आहे? दिल्लीतल्या चहावाल्याचा आहे का?